नमस्कार, मी प्रशांत चोयेकर. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाजीराव नाईक यांनी निवडणुकीत सरशी घेतलेली आहे. दिवसेंदिवस त्यांना लोकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत आलेले आहेत बाजीराव नाईक. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर दुपारीच काही लोकांनी तुमची भेट घेतली आणि तुम्हाला पाठिंबा दिला व तुमच्या प्रचारात तुमचा लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो? आज कोल्हापूर जिल्ह्याला जे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार आणि प्रसार चालू आहे. लोक आता धनदांडग्या उमेदवारांना कंटाळलेले आहेत. आत्ताच मला राष्ट्रीय लहुजी शक्तीचे सेनेचे सरसेनापती माननीय शंकरभाऊ तडाखे मातंग समाजाचे आणि सकल मातंग समाज कोल्हापूर जिल्हा यांनी आज रोजी मला जाहीर पाठिंबा दिला आहे. मातंग समाजाचे आमच्या 1,20,000 मतदान हे आमच्या कोल्हापूर मतदारसंघात आहे. ते मतदान आणि मी केलेलं काम, सामाजिक काम असं मिळून आमचा विजय नक्की आहे. तुम्ही असाही काही हिशोब केला होता की तुम्ही अनेक लोकांच्या गरीब महिलांचं कर्ज माफ केलं होतं, खाजगी कंपन्यांनी जे कर्ज दिलं होतं ते कशा पद्धतीने केलं आणि ती लोक तुम्हाला कशी मतदान करणार याबाबत थोडीशी माहिती द्या. आज महाराष्ट्रासह भारतामध्ये मायक्रो फायनान्स कंपनीनं फार मोठं जाळं विणलं आहे. हे जाळं एवढं मोठं विणलं आहे की महिलांना आपल्या कुटुंबासाठी 1 मिनिटही वेळ द्यायला वेळ मिळत नाही. अशा महिलांच्यासाठी आपण 2017 सालाला मायक्रो फायनान्स कंपनी 45 सगळ्या महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातल्या 45 मायक्रो फायनान्स कंपनींना स्टे घेऊन प्रत्येक मायक्रो फायनान्स कंपनीचं 50,000 कोटीचा पर मंथचा टर्नओव्हर मी थांबवलेला आहे. त्या महिला आमच्या त्या मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये गुंतल्या होत्या. अशा 3.5 लाख महिला आहेत. 3.5 लाख महिलांचं जरी बेरजेचं गणित धरलं तर विजय नक्कीच माझा आहे. 3.5 लाख महिला आहेत आणि त्यांच्या कुटुंबातली लोक तुम्हाला मदत करतील अशी तुमची अपेक्षा आहे. 100% हरकत आहे, नक्कीच तुमचा विजय होईल. खरं तर निवडणुकीनंतर तुम्ही आता विजयाचा दावा करत आहात तर सुरुवातीच्या टप्प्यात किंवा तुम्ही खासदार झाल्यानंतर काय प्रश्न तुमच्या समोर असतील किंवा कुठल्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्याल? जास्तीत जास्त करून कोल्हापूरचे आता आमचे विद्यमान खासदार म्हणतात की विमान सेवा सुरू केली. अद्यापही कोल्हापूरला आज ताग्यात विमान आलं नाही किंवा जात नाही. आमच्या विद्यमान खासदारांनी रेल्वेचे आश्वासन दिले. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीतनं माझं हेलिकॉप्टरच फक्त कोल्हापुरात येते पण विमान काय अद्याप आलं नाही. मग हेलिकॉप्टरच विमान घेऊन जाईल आणि नक्कीच मी संसदेमध्ये जाईन. तुमच्या हेलिकॉप्टर आल्यानंतर कायमस्वरूपी विमान सेवा 100% सुरू होईल. रंकाळ्याचा प्रश्न असेल, कोल्हापुरातला जनतेचा प्रश्न असेल, शिवाजी फुलाचा प्रश्न असेल आणि कोल्हापुरातल्या सर्व आता धामणी प्रकल्प जो राधानगरीच्या सर्व राधानगरी तालुक्यातल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला ही निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा लोकांनी मतदान म्हणजे बहुमोल अधिकार असताना देखील त्यांनी मताचा अधिकार न बजावण्याचा तिने नोटाचा उपयोग करणार असं जाहीररित्या माननीय कलेक्टर महोदयांना सांगितलं. मग आमचे विद्यमान खासदार आणि सरकार करतं काय हा मला पडलेला प्रश्न आहे. त्या गोरगरीब जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी मी संसदेत जाणं आज काळाची गरज आहे. मातब्बर उमेदवार विद्यमान खासदार धनंजय वाडिक आणि शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक त्यांच्याकडे एवढा मोठा प्रचाराचा मॉप असताना, प्रचाराची यंत्रणा मोठी असताना तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहात तर कोल्हापूर जिल्ह्यात कशा पद्धतीने मतदारांना तुम्ही संपर्क साधता? आज माझा मतदानाचा विषय आहे तो मी गेले 10-12 वर्ष चळवळ करतो आणि चळवळीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न हे सोडवत असतो. जनतेला आज काय पाहिजे असतं? लाईट, पाणी, घर, दार, जमीन, जुमला हे सगळ्या मूलभूत गरजा आहेत. ह्या मूलभूत गरजा कोणतंही सरकार असेल त्या 100% मिळणार. त्याच्या व्यतिरिक्त ह्या खासदारांनी किंवा ह्या विद्यमान खासदारांनी काही केलं नाही आणि होणारी जी आता जी निवडणूक आहे ही निवडणूक जनतेच्या पाठबळावर, गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या मतावर 100% मी विजय होणार. विजय एवढ्यासाठी होणार कारण ह्यांची जी सिस्टम आता जी प्रचाराची आहे ते फक्त मोठ्या मोठ्या सभा घेणे, मोठमोठ्या नेत्यांना आणणे. जनता ह्या लोकांना कंटाळलेले आहे.
जो आतापर्यंत मी कोल्हापूर जिल्ह्यातले खूप राधानगरी दौरा केला, कागल दौरा केला, कोल्हापुरातला दौरा केला, गडिंग्लज दौरा केला, चंदगड दौरा केला, आजरा दौरा केला, ह्या सगळ्या दौऱ्यात मी लोकांशी संवाद साधला तर लोकांचे गोरगरीब जनतेची एकच प्रतिक्रिया आहे, ह्या दोन नेते व्यतिरिक्त साहेब तुम्ही उभा राहिला, आम्हाला तुमचा अभिमान आहे, नक्कीच आम्ही तुम्हाला मतदान करू आणि निवडून देऊ, अशा जनतेच्या आशेवर मी निवडून येणार आहे. खरं तर नाईक सरांचं कौतुक करायला हवं, कारण कष्टकरी महिलांचं कर्ज माफ करून ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांच्याकडून कर्ज माफ तर केलेच, पण उद्योगपतींच्या सुद्धा व्यापारासाठी दळणवळण करण्यासाठी सुद्धा विमानसेवा सुरू करणारा ते हेलिकॉप्टरच्या माध्यमानं त्यांच्या चिन्ह आहे हेलिकॉप्टर, ते हेलिकॉप्टर सुद्धा सुरळीत या ठिकाणी सुरू होईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यांची इच्छा पूर्ण हो. धन्यवाद सर, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.